पिंपरी चिंचवड शहरात पावसाने उघडीप देऊन काही दिवस उलटले तरी मध्यवर्ती भागासह प्रमुख रस्त्यांवरील खड्डे अद्याप जैसे थे असल्याने वाहन चालकांमध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड तीव्र संताप व्यक्त केला जातोय। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरात एकूण 1444 खड्डे असून त्यापैकी 928 खड्डे बुजवण्यात आले आहेत आणि केवळ 516 खड्डे बाकी असल्याचा दावा केला। मात्र प्रत्यक्षात रस्त्यांची झालेली दुर्दशा पाहता खड्ड्यांची संख्या महापालिकेच्या आकड्यांपेक्षा कित्येक पटीने अधिक असल्याचा थेट आरोप नागरिकांनी केलाय। दररोज या जीवघेण्या खड्ड्यातूनच वाट काढत प्रवास करावा लागत असून लहान मोठे अपघात रोजचेच झाले आहेत। त्यामुळे महानगरपालिकेने हे खड्डे तातडीने बुजवावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे। विशेषतः जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील नाशिक फाटा ते वल्लभनगर दरम्यानच्या रस्त्याची तर अक्षरशः चाळण झाली आहे। या मार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे हे मेट्रोच्या कामामुळे पडल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे। परंतु मेट्रो प्रशासन यासाठी थेट महापालिका प्रशासनाकडे बोट दाखवून आपली जबाबदारी ढकलत आहे, तर दुसरीकडे महापालिकाही याकडे दुर्लक्ष करत आहे। या दोन्ही प्रशासनाच्या टोलवाटोलवीत प्रत्यक्ष रस्त्यांवरील खड्डे मात्र जैसे थे राहिल्याने प्रवाशांचे हाल अधिकच वाढले आहेत। मी गेली 32 वर्ष आलं कासारवाडीत राहतो। या कासारवाडीमध्ये जसं मेट्रोचं काम चालू झालं आहे आणि जसं पालिकेचा भ्रष्टाचार वाढत चाललेला आहे, या मेट्रोवाल्यांकडे कंप्लेंट केलं तर मेट्रोवाले म्हणतात पालिकेचं काम आहे, पालिकेवाल्याकडे कंप्लेंट केलं तर पालिकेवाले म्हणतात मेट्रोचं काम आहे। यात सर्वसामान्य नागरिक भरडला जात आहे। गेल्याच हप्त्यात माझ्या मोठ्या बहिणीचा ॲक्सिडेंट झाला आहे। रिक्षाने उडून तिला खड्ड्यांमुळे रिक्षाने उडून तिला 7 टाके पडलेले आहे। माझ्या स्वतःच्या घरामध्ये हा प्रसंग घडलेला आहे। या पालिकेचं करायचं काय? हा भ्रष्टाचार कवर वाढणार? या रस्त्याचं काम कधी होणार? सर्वसामान्य माणूस कधी रस्त्यावरून पायी चालणार व्यवस्थित? आणि सर्वसामान्य रिक्षावाले, बसवाले, टू व्हीलरवाले यांना आपण रोड टॅक्स सर्वसामान्य नागरिक रोड टॅक्स भरत आहे। या रोड टॅक्सचा फायदा हे पालिकेवाले हे किती करून घेतात याच्यावर अवलंबून आहे। हा त्रास कुठपर्यंत सहन करायचा आणि याच्यामध्ये कोण दोषी आहे? जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करा आणि हे खड्डे बुजवायचा लवकरात लवकर प्रयत्न करून आम्हाला सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्या। की इथं नाशिक फाटा हा रहदारीचा एरिया आहे। नाशिक फाटा म्हणजे मोठा चौक आहे, पण या चौकाचा असं झालेलं आहे की पूर्ण चाळण झालेली आहे। गेल्या 15 दिवसा अगोदर मोठा पाऊस झाला, त्यामध्ये पाणी साठलं आणि रोड पूर्ण वाहून गेला। म्हणजे आता रोड आहे का पाणी हेही कळत नाही आहे। पण आता पाऊस थांबून 10 दिवस झाले। या 10 दिवसात पण यांनी अजिबात एकही खड्डा बुजवला नाही आणि जर बुजवायचं झालं तर फक्त एक गमिलभर डांबर आणणार आणि जिथे तिथं खड्ड्यात थोडं टाकणार आणि बाकीचे खड्डे तसेच ठेवणार। म्हणजे तुम्ही कॉन्ट्रॅक्टदार काय करतोय की फक्त त्याचे बिल पास करण्यासाठी डांबर आणतोय, थोडे खड्डे बुजवतो आणि निघून जातोय। याच्या व्यतिरिक्त अजून काही करत नाही। लोकांना एवढा त्रास होतो। आज आपण नाशिक फाट्यालाच थांबलेलो आहे, तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही नाशिक फाटा सिग्नलपासून तर येणारा पिंपरी चौकापर्यंत तुम्ही एवढे खड्डे बघताल की अक्षरशः टू व्हीलर न्यायचे पण लायकीचे नाही ना मोठी गाडी न्यायची लायकीची नाही आहे। एवढे मोठे खड्डे आहेत आणि याचं आता तक्रार म्हणजे आपण पालिकेत तक्रार केली की पालिका म्हणते मेट्रोचं काम चालू आहे आणि मेट्रो म्हणते की पालिकेचं काम चालू आहे। नक्की हा रोड कोणाचा आहे? मेन मुद्दा त्याच्यावर आहे। आणि काही ठिकाणी वल्लभनगर या ठिकाणी हायवे रोडला जे महिंद्राच्या स्कीम चालू आहेत किंवा गोदरेजच्या स्कीमा चालू आहेत, त्यांच्या मोठमोठ्या गाड्या भरून येतात। डांबरेच्या असून दे, सिमेंटच्या असून दे किंवा वाळूचे, ते मोठमोठे एवढे आहेत की त्यांच्यामुळे एवढे खड्ड्यांचा प्रॉब्लेम आला आहे की त्यांच्यावर पण कोणी लक्ष देत नाही आहे। अक्षरशः प्रशासन झोपलं आहे का काय मलाही कळाना। या सामान्य नागरिकांना भरपूर काय त्रास होतो आहे। तर माझी विनंती आहे की प्रशासनाने लवकरात लवकर याच्यावर लक्ष देऊन काय असेल ती कामं करून घ्यावी। ज्या कंत्राटदारांनी हे रस्ते तयार केले आहेत, नियमानुसार रस्ता बनवल्यानंतर पुढील काही वर्षे त्या रस्त्याची देखभाल व दुरुस्ती करण्याची मुख्य जबाबदारी संबंधित कंत्राटदाराचीच असते। मात्र प्रत्यक्षात कंत्राटदार ही जबाबदारी पूर्णपणे झटकताना दिसत आहेत। मूळ कंत्राटदाराकडून काम करून घेण्याऐवजी महापालिका इतर ठेकेदारांच्या माध्यमातून डांबर, पेव्हिंग ब्लॉक, कोल्ड मिक्स, BBM आणि कॉन्क्रीटचा वापर करून रस्त्यांची कशीबशी डागडुजी करत आहे। या अपुऱ्या व निकृष्ट दर्जाच्या दुरुस्तीमुळे काही दिवसातच रस्ते पुन्हा पूर्ववत खड्ड्यात जात आहेत। त्यामुळे आता पालिका प्रशासन या निष्काळजी कंत्राटदारांवर काय कारवाई करणार आणि हे खड्डे लवकरात लवकर बुजवून वाहनधारकांना कधी दिलासा देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे।